कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विविध राजकीय, प्रशासकीय आणि समसामायिक विषयांवर भूमिका स्पष्ट केली। पत्रकारांबाबतच्या वक्तव्यापासून ते आरएसएस विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यक्रमातील सहभाग, ऑपरेशन टायगरची चर्चा, तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा मुद्दा तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांपर्यंत अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पत्रकारांविषयी आक्षेपार्ह भाषा योग्य नसल्याचं सांगतानाच आरएसएस विषयी आपली भूमिका स्पष्ट केली। विरोधकांवर ऑपरेशन टायगरवरून टोला लगावत एफडीए विभागासाठी तुकाराम मुंडे यांच्यासारखा सक्षम अधिकारी यांची गरज असल्याचे देखील त्यांनी नमूद केले। नाही, मला वाटतं पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशी भाषा वापरणं अर्थातच योग्य नाहीये। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना योग्य तो सल्ला दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः देखील त्याची दिलगिरी व्यक्त केली। त्यामुळे विषय मला वाटतं आता आपण हा विषय आता संपलेला आहे। विश्वास नांगरे पाटील आरएसएसच्या कार्यक्रमात केल्यामुळे आता एक वरिष्ठ पोलीस अधिकारी नाही, बघा, शेवटी वैयक्तिक जीवनामध्ये जर का तुम्ही एखाद्या खाजगी कार्यक्रमामध्ये जर का तुम्ही गेलेला असाल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं। आणि आरएसएस ही अशी संघटना आहे ज्यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या तुम्ही जर का त्या कार्यक्रमात खाजगीरित्या जर का त्या कार्यक्रमामध्ये गेले असतील तर काही अडचण नसावी। ऑपरेशन खासदारांचं झालेलं आहे, आता आमदारांचं एक नवीन मी अनेक वेळेला मी याही अगोदर सांगितलेलं आहे की जसं खासदारांनी निर्णय घेतला त्याच्या मागची कारणं ही त्यांच्या नेतृत्वावरती जी त्यांनी आक्षेप घेतली होती किंवा त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं होतं त्याचे परिणाम म्हणून त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता। तशा पद्धतीने अनेक असे लोकप्रतिनिधी आजही उभाटामध्ये आहेत जे नाराज आहेत, जे दुर्लक्षित आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये आकर्षण आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष वाढवत आहेत, पुढे नेत आहेत, वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, तर त्या विचाराला साथ द्यायची इच्छा ही त्यांच्या नेत्यांची आहे, त्यांच्या आमदारांची आहे। पण आम्हाला कोणाकडे द्यायची गरज पडत नाही, तेच आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांची नेते मंडळी किंवा कार्यकर्ते असतील ते समोरनं आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला तुमच्यासोबत जोडायचं आहे, आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे। म्हणून मला वाटतं ऑपरेशन आम्हाला करायची गरज पडत नाही, पेशंटच डॉक्टरकडे येतो। परत तुमच्या संपर्कात असं कोणी आहे का? आता असे संपर्कामध्ये असल्याचे उघडपणे सांगितले जात नसतात, ज्यावेळेला प्रवेश होईल त्यावेळेला लक्षात येईल। दादा, एक तुकाराम मुंडे यांना आठवण्यासाठी करोडो रुपये जमा केले जातात असं अधिवेशनामध्ये मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेबांनी हे वक्तव्य फक्त भाषण करण्यापुरतं केलेलं आहे। तुकारामजी मुंडे हे अतिशय आक्रमक अधिकारी आहेत, नियमाला धरून, कायद्याला धरून नेहमी ते काम करत असतात आणि उलट आम्हीच माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की त्यांची बदली 3 वर्ष करू नका, त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ देता आली त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ द्या। हा विभाग अतिशय महत्वाचा विभाग, परंतु दुर्लक्षित राहिलेला विभाग आहे। या विभागामध्ये नक्कीच अशा योग्य अधिकाऱ्यांची आवश्यकता होती आणि ते अधिकारी आज आम्हाला मिळालेले आहेत। तर अशा अधिकाऱ्यांची बदली होऊ नये, त्यांच्याकडनं अतिशय चांगलं काम होते आणि ते काम भविष्यामध्ये होत राहिलं पाहिजे, ह्यासाठी त्यांची बदली होणे ही मागणी आम्हीच मुख्यमंत्री मोदयांकडे केलेली आहे। मी त्या दिवशी अधिवेशनामध्ये मी सांगितलेलं आहे, उत्तर देतानाच मी बोललो होतो, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याच्यामध्ये एक समिती गठीत केलेली आहे। या समितीचा अहवाल आल्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येईल।